कोर्टात जी सुनावणी झाली त्या कोर्टात सुनावणीला सरकारला आणि यंत्रणांना 3 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे। अपडेट काय ते 3 वाजेपर्यंत आम्हाला द्या। त्यानुसार ॲक्शन मोडवर यंत्रणा आलेली आहे। पोलीस आता सीएसएमटी परिसरात गेलेले आहेत। तिथली दृश्य आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात पोलीस सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये गेलेले आहेत। रस्ते मोकळे करणं अनिवार्य आहे, स्थानक मोकळं करणं अनिवार्य आहे। आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण बोलूया। सुमित, सीएसएमटी परिसरात पोलिसांची मोठी कुमक आली आहे, काय अधिक माहिती? वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या सगळ्या टीम सध्या इथे दाखल झालेली आहे आणि या इथे लावलेली सगळी वाहनं सध्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात। पोलिसांकडून सगळ्याच लोकांना आवाहन केलं जातं। कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे। मोठ्या संख्येने घरं सगळीकडे गाड्या लागलेल्या होत्या, कारण ही वाहनं लागल्यामुळे एक मार्ग पूर्णपणे अद्यापही बंद आहे, म्हणजे इथून ते अगदी मेट्रो सिनेमापर्यंतचा मार्ग बंद आहे। आणि म्हणून आता हा मार्ग जर लवकरात लवकर सुरू व्हायचा असेल तर आम्ही विनंती करतो, कोणती अवघड सिच्युएशन निर्माण करू नये आणि पोलिसांनी दिलेल्या जे हायकोर्टाने दिलेले आदेश आहेत, जे पोलीस अंमलबजावणी करत आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं। धन्यवाद। आपण बघतोय पोलिसांकडून आता आवाहन करण्यात आलेलं आहे। बरोबर, कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कोर्टाने जे निर्देश दिले त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे। समोर पूर्णपणे दुतर्फा या रस्त्यावरती वाहनांची मोठी संख्या आहे आणि म्हणूनच आता रस्ते मोकळे करा असे आदेश जेव्हा कोर्टाने दिले त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले। पोलिसांनी पूर्ण आता रस्त्यावर उतरून इथल्या सगळ्या लोकांना हटवण्याचे आदेश दिले जात आहेत, पोलिसांकडून सूचना केल्या जात आहेत। पोलीस आपण बघतोय प्रत्येकाला प्रत्येक वाहनाजवळ जाऊन तिथल्या त्या वाहनधारकांना सूचना करतात, तुम्ही इथून वाहनं खाली करा, रस्ते मोकळे करायचे आहेत। कोर्टानं या सगळ्या संदर्भात निरीक्षण नोंदवलं होतं। आता देखील कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि पोलीस मोठ्या संख्येनं फौज फाटा घेऊनच आता समोर रस्त्यावर उतरलेले आहेत। करण्याची गरज आहे। नियम पाळले गेले नाहीत आंदोलकांकडून, हे उघड आहे। कोर्टाने ते स्पष्ट केलेलं आहे आणि उलट यंत्रणांनाच आणि सरकारलाच झापलेलं आहे की तुम्ही आधीच कारवाई का केली नाही, आधीच या गोष्टीची दखल का घेतली नाही। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कारण सगळे जे बांधव उतरलेले आहेत, यंत्रणांमधली काम करणारी माणसं असोत किंवा आंदोलक असोत, अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोर्टानं म्हटलं की याआधीच खरं तर कारवाई व्हायला हवी होती, मात्र कोणती कारवाई त्यावेळेला झालेली नव्हती आणि म्हणूनच मराठा सगळे आंदोलक किंवा मराठा बांधव अगदी रस्त्यावर उतरले। चौकामध्ये त्यांची मोठी गर्दी झालेली आपण बघितली होती। कुठे काही ठिकाणी हुल्लडबाजी देखील काही तरुणांनी केलेली होती। या सगळ्यामध्ये वाहतूक कोंडीचा बोजवारा उडालेला होता। म्हणूनच पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, स्पष्ट फटकारलेलं होतं कोर्टानं आणि म्हणूनच आता पोलीस जेव्हा 3 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे, 3 वाजेपर्यंत सगळे रस्ते खाली करा, त्यासाठी पोलीस स्वतः आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत। 1 तास उरलेला आहे आणि तत्पूर्वी पोलिसांची ही मोठी फौज आपण बघतोय। सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या ज्या गाड्या लागलेल्या आहेत, म्हणजे महानगरपालिकेपासून महानगरपालिका मार्गावर असलेले मेट्रो स्थानकापर्यंत असलेले हे सगळे वाहन आहेत, ती इथून हटवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। पोलिसांनी आवाहन सगळ्यांना केलेलं आहे, आवाहन केलं जात आहे, आवाहन करून तुम्ही इथून वाहनं लवकरात लवकर काढा असं सांगत आहे, नाहीतर बळाचा देखील वापर पोलिसांकडून होऊ शकतो। बॅरिकेडिंग जी केलेली होती हळूहळू ती पुढे सरकवण्यात आलेली आहे। पोलीस अतिरिक्त आयुक्त त्यांच्या मुंडे यांच्याकडून सध्या ही कारवाई सुरू झालेली आपण बघतोय। जी वाहनं इथे थांबवलेली आहेत ती सगळी बाहेर काढण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत। पोलिसांचा फौजफाटा आहे, त्याचबरोबर राज्य राखीव दल CISFचे पण जवान इथे तैनात आहेत आणि या सगळ्यांकडून ही कारवाई आपण बघतो आता सुरू झालेली आहे। 3 वाजेपर्यंत मनोज जरांगे यांना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत कोर्टानं। तसंच या सगळ्यामध्ये पोलिसांना देखील विचारणा केलेली होती, पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केलेली, त्यामुळे आता पोलिसांकडून ही कारवाई सुरू झाली आहे। पोलिसांना उशिरा सुचलेलं शहाणपण असं देखील म्हटलं जात आहे, कारण हा सगळा मार्ग हा रस्ता बंद होता आणि म्हणून ड्रोन देखील आपण बघतो आता उडवला जातो आणि ड्रोन उडवून ही माहिती दिली जाणार आहे। पोलीस देखील स्वतः आता ड्रोनच्या माध्यमातून बघतायत, ड्रोन एक वर उडवण्यात आला आणि त्या ड्रोनमधून ही दृश्य पोलीस स्वतः अनुभवतायत, बघतायत कशी किती गर्दी आहे आणि ही गर्दी जर खाली करायची असेल, संपवायची असेल तर ती कशी संपवता येईल यासाठी ड्रोनमधूनच किंवा ड्रोनच्या स्क्रीनवर पोलीस सगळी माहिती बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नीचे उतार, फोटो चाहिए
अमरेला आहे की अमरेला ड्रोन मार्फत या संपूर्ण रस्त्याचं त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ड्रोनच्या पाणी स्क्रीनवर पुरवठा मोबाईल कॅमेरा गाड्या आणून आहेत. तिथे सध्या कुठे कुठे गाड्या लागल्यात, किती गाड्या आहेत, कशा ही वाहतूक व्यवस्था पुन्हा पूर्ववत जर करायची असेल तर काय करावं लागेल या सगळ्याची सध्या पाहणी स्वतः पोलीस अतिरिक्त आयुक्त करतायत. लॉ अँड ऑर्डरचे देण्यात आलेले आहेत. अतिरिक्त आयुक्त आहेत मुंडे आणि त्यांच्याकडून सध्या पाहणी केली जाते. यानंतर सगळ्या पूर्ण ज्या रस्त्यावरती वाहतूक अशी खोळंबलेली आहे किंवा वाहतूक बंद आहे ही सगळी वाहनं काढण्यासाठीचे काय नियोजन करता येईल यासाठी आपण बघतोय या ड्रोनच्या माध्यमातून ही पाहणी करतायत पोलीस आणि मोबाईलवर देखील रेकॉर्ड ते घेतात. कारण कोर्टानं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे पोलिसांनी काय कारवाई केली आहे त्याचे सगळे तुम्ही माहिती द्या, त्याचबरोबर तुम्ही काय अनाउन्समेंट केली आहे त्याचं देखील सीडीआर द्या, ही सगळी माहिती द्या. तर ती देखील आता पोलीस बघतायत आणि त्याचबरोबर आपल्या मोबाईलवर देखील रेकॉर्ड करतायत. थांबा ना जरा तुम्ही, आम्हाला काम करू द्या. तर थोड्या वेळानं ते बोलणार असल्याचं म्हणतात. मात्र आपण बघतोय सध्या ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि त्यांच्याकडून पाहणी केली जाते. या संपूर्ण रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी ही वाहनं लागलेली आहेत ती वाहनं कशी काढता येईल किंवा कुठे कुठे अडकलेली आहेत ते सगळं पाहून आणि त्यानंतर नियोजन पोलीस अधिकाऱ्यांकडून केलं जाईल. तर ही आपण दृश्य बघतोय मागे इथे पोलीस आणि सगळे मराठा बांधव देखील आहेत. पोलिसांचा फौजफाटा तिथे वाढलेला आहे कारण इथले जे या आधीच जे लोक होते ते लोक सगळे इथून बाहेर काढण्यात आलेले होते किंवा आंदोलकांना इथून बाहेर काढलेलं होतं आणि पोलिसांची संख्या आता इथे मोठी आहे आणि बाकी सगळे आंदोलक जे आहेत ते पुढे आझाद मैदानाच्या दिशेला आहेत किंवा त्या मार्गावर पुढे गेलेले आहेत जिथून आराम हॉटेल आहे आणि दुसरं मेट्रो सिनेमाचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी सगळे आंदोलक गेलेले आहेत. काही आंदोलक आता पुन्हा जमण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे स्पीकरच्या माध्यमातून की तुम्ही इथून बाहेर व्हा, इथे कोणीही वाहनं लावू नयेत, लवकरात लवकर रस्ते मोकळे करा जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल, कोणालाही त्रास होणार नाही असं आवाहन उद्घोषणा केल्या जात आहेत स्पीकरवरून. आणि पोलिसांकडून देखील रणनीती आता आखली जाते कारण पोलिसांना देखील फटकारलेलं होतं की एवढ्या 5 दिवसामध्ये हे आंदोलन सुरू असताना जिथे आंदोलनाची परवानगी दिलेली आहे त्या आझाद मैदानाव्यतिरिक्त जर आंदोलन होत आहे किंवा तिथे काही त्याचे परिणाम जर लोकांना सामान्य लोकांना सहन करावे लागतात तर त्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले, पोलिसांनी त्यासाठी काय काय केलंय याची देखील कोर्टाने विचारणा केलेली होती. आणि आता पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. आधी सुरुवातीला सकाळपासून पोलिसांनी हा सगळा जमाव एका बाजूला नेला, एका बाजूला पुढे आणि आता वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी इथल्या सगळ्या वाहनांना उद्घोष केला जात आहे तुम्ही मध्ये ठेवू नका जेणेकरून रस्ता मोकळा होईल. तर दुसरं म्हणजे ही वाहतूक कोंडी सोडल्यानंतर 3 वाजेपर्यंत जरांगेंना देखील आदेश देण्यात आलेले कोर्टाने सांगितलेले आहे 3 वाजेपर्यंत हे आंदोलन जे बेकायदेशीर असेल तर आता तुम्हाला स्थगित करावं लागणार आहे. त्यामुळे जरांगेंची भूमिका काय असेल महत्वाचं असेलच कारण 3 होईल आणि कोर्ट त्यावेळेला नंतर काय म्हणतं त्याच्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट होईल. पण आता सध्या तरी कोर्टानं पोलिसांना जसे आदेश दिलेले आहेत रस्ते मोकळे व्हायला हवेत, सर्वसामान्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठीचे प्रयत्न करावे. यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. आपण पुन्हा एकदा बघतो पोलीस पुन्हा एकदा सूचना करतायत, स्वतः पोलीस अतिरिक्त आयुक्त सूचना करतायत लोकांना मार्ग पूर्णपणे मोकळा करा, कोणीही वाहनं इथे थांबवू नयेत. इथली वाहनं सगळी आता पुढे. उच्च न्यायालयाने 3 वाजेपर्यंत आपल्याला हा सर्व परिसर खाली करायला सांगितलेला आहे. सर्व रस्त्यावरील आंदोलक आपल्याला कृपया परत जायचंय. तुम्ही मुंबईतून हे रस्ते खाली करून निघावं अशी आपल्याला विनंती करतोय जे की माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरी आपण सर्वांनी निघावं. खाद्यपदार्थांच्या गाड्या सुद्धा काढायच्या आहेत. जी काही लोकांची व्यवस्था आहे पोलीस त्याबद्दल विचार करतील. पण आत्ता तात्काळ या गाड्या सगळ्या काढा. या गाड्यांवर चलान मारण्याची प्रक्रिया ही पोलिसांकडून केली जाणार आहे हे आपल्याला सांगतोय. त्याच्या पूर्वीच कृपया सगळ्या गाड्या काढा अन्यथा पोलीस आता चलान मारून टो करण्याची प्रक्रिया चालू करतील. धन्यवाद. सगळी वाहनं तात्काळ इथून हटवा अन्यथा या सगळ्या आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो परंतु हे सरकार सध्याला न्यायव्यवस्थेच्या जे मुखातून येणारे प्रत्येक शब्द आहे तो आदरणीय मुख्यमंत्र्यांना जे अभिप्रेत असणारं आंदोलन मोडीत काढायचा ह्या असणारा त्यांचा उद्देश दिसतो. संविधानिक गोष्ट जर पाहिली
तर भारतामध्ये कुठलाही माणूस कुठेही जाऊ शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, फिरू शकतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला मराठा बांधव जो वाड्या वस्तीतील खेड्यापाड्यातील त्याला कुठल्याही प्रकारची मुंबईतील शिस्त माहीत नाही, हे आम्हाला मान्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला मान्य आहे. ह्या 36 जिल्ह्यातून आलेला महाराष्ट्रातील सर्वसामान्य खेडूत ह्या मुंबईमध्ये आलेले आहे. पोलिसांना हे पुढं करत आहेत, न्याय व्यवस्थेला पुढं करत आहेत आणि आंदोलन मोडत काढत आहेत. जर आंदोलन 4 महिन्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार होतं तर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या लेवलमध्ये सोय करायला पाहिजे होती. त्या एवढ्या प्रमाणाचं ते असणारं मैदान खाली करायला पाहिजे होतं आणि आज असणारा पोलीस बळाचा वापर करणं हेच त्यांना अभिप्रेत आहे. बरोबर आहे. तर ही मराठा आंदोलकांची देखील भूमिका आपण बघतोय. पोलिसांकडून देखील आता सगळे वाहतूक पूर्ववत करण्यासाठीचे हे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आवाहन केलं जात आहे, तुमची वाहनं जी इथे लावलेली आहेत, अगदी त्याच्यातून जेवण जर आलं असेल तर तीही वाहनं, कोणतीही वाहनं असतील तर ती तात्काळ इथून बाहेर काढा, असं आवाहन पोलीस करतात. जर का तसं केलं नाही तर चलान काढले जातील, तुमच्या वाहनावर दंड लागू शकतो. आणि म्हणूनच आपण बघतोय सध्या एक वाहन इथून बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. मराठा आंदोलकांची ही वाहनं आहेत जी आता बाहेर पडताना आपण बघतोय. स्वतः पोलीस अतिरिक्त आयुक्त रस्त्यावर उतरलेत आणि ते स्वतः आवाहन करतायत. आतल्या भागात देखील बरीच वाहनं आहेत, तिकडे देखील पोलीस जात आहेत. मोठा पाऊस पडत आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन केलं जाईल असं देखील मराठा बांधव सांगताना आपण बघतोय. पुन्हा होणार आणि तोपर्यंत ऍफिडेव्हिट देखील सादर करायचं आणि दुसरं म्हणजे पोलिसांना देखील आपण काय काय कारवाई आतापर्यंत केली देखील पोलीस आता ऍक्शन मोडवर, पोलीस अधिक सक्रियपणे इथल्या सगळ्या वाहनांना जरा देखील काय भूमिका असतील हे पाहणं महत्वाचं असतं. त्याआधी सगळ्या यंत्रणांच्या मार्फत सीएसएमटी स्थानकातली ही दृश्य आहेत. अजून सुद्धा एका भागामध्ये मराठा आंदोलक जमलेलेच आहेत, ते तिथून बाहेर पडलेले नाहीत. खरं तर सगळे रस्ते मोकळे करा असे स्पष्ट निर्देश आहेत हायकोर्टाचे आणि उलट यंत्रणांना आणि सरकारला सांगितलंय 3 वाजेपर्यंत आम्हाला काय परिस्थिती आहे ते सांगा. किंबहुना परवानगी नाहीये आझाद मैदानात सुद्धा थांबायची. आत्ता जी पोलीस कुमक सीएसएमटी परिसरात दिसते ती गाडी बाजूला काढण्याकरता, गाड्या ज्या मोठ्याच्या मोठ्या मराठा आंदोलकांच्या उभ्या आहेत तर खूप गाड्या बाजूला. शिवाजी महाराज टर्मिनस समोर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी समोरच जो भाग होता म्हणजे आराम हॉटेलच्या दिशेपर्यंत होता. याआधी बॅरिगेटिंग त्या दिशेला होतं आणि त्यानंतर आता बॅरिगेटिंग म्हणजे पुढेपर्यंत आणलेलं आहे आणि हळूहळू एक वाहन इथून पुढे सरकवलं जात आहे आणि पोलीस आवाहन करतात लोकांना, शांततेत आवाहन केलं जात आहे. काढा बॅरिकेड काढा, जाऊ दे त्यांना. नवी मुंबईत जावं लागेल तुम्हाला. नवी मुंबई एपीएमसी मार्केटला जा. एपीएमसी नवी मुंबई टाका ना. दिलाय ना. आम्ही सर्वांना सहकार्य करतोय, बाकीचे फक्त हे करा. ठीक आहे, आम्ही रस्ते रिकामी करतोय त्या ठिकाणी. प्लीज प्लीज. खूप खूप आम्ही करतोय त्या ठिकाणी. आम्ही पुरावरती त्या ठिकाणी दादासारखे दिसता मात्र. आता शाळेची गाड्या काढल्यानंतर पब्लिक हात व्हायचं काम नाही ऐका तुम्हाला सांगतो. कोर्टाने सांगितलंय की आंदोलकांनी पण जा म्हणून. हा मग यायलाच घेऊ. साहेब ऐका तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून फिरू शकता. काय करायचं एखादं कोणी मुंबईत आलं पण आंदोलक म्हणून नाही तुम्हाला हे केलेलं. या आंदोलनाला परवानगी असते. दादा मी समजू शकतो. चला प्लीज प्लीज गाड्या काढा पहिल्यांदा. चला गाड्या काढा पहिल्यांदा. चला. काही आंदोलक म्हणतात की मनोज दादांनी देखील आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत त्यानुसार आम्ही गाडी काढायला तयार आहोत. तर काही लोक म्हणतात की जर इथून गाड्या काढल्या तर आंदोलकांना देखील इथून उठवलं जाईल. मात्र पोलिसांचं म्हणणं आहे जेवढ्या आंदोलकांची इथे परवानगी आहे तेवढ्या आंदोलकांनी आंदोलक म्हणून आत राहावं, बाकी इतर जणांनी पर्यटक म्हणून थांबावं किंवा बाहेर जावं, पण त्यांनी कुठेही आंदोलक म्हणून थांबू नये असं पोलीस इथे सांगतायत.
जेवणाची सोय करा, आम्हाला राहण्यासाठी स्थळ द्या, तर आमचे मराठे गाड्या बाहेर हलवणार. आम्ही इथं काय हवा आम्ही इथं आलेलो नाहीये. तर पोलिसांकडून प्रत्येकाला आवाहन केलं जातं कारण मोठ्या संख्येने सगळे नागरिक आहेत आणि या प्रत्येकाला एकेकाला समजावणं कठीण आहे. पोलिसांनी स्पीकरचा देखील वापर केलेला आहे आणि उद्घोषणा केल्या जातात. मात्र तरी देखील काही मराठा बांधव आहेत ते इथून वाहनं काढली तर आपलं हा आंदोलन मोडीत काढलं जाईल किंवा आपल्याला इथून बाहेर काढण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच ते आपल्या व्यथा देखील मांडतात किंवा